हॅलो फ्रेंड्स, नमस्कार. सगळ्यांच्या मनापासून खूप स्वागत आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी मुलांसाठी चपातीपासून अगदी काही मिनिटात तयार होणारा असा खाऊ बनवलेला आहे. आपण मुलांना रात्रीच्या जेवणामध्ये किंवा दुपारी केव्हासुद्धा बनवून देऊ शकतो. असा झटपट होणारा आणि मुलांचं पोट भरेल, सोबतच मुलाचं वजन वाढेल आणि बाळ आवडीने खाईल असा अगदी सोपा. चला तर मग बघूयात. तर इकडे मी एक वाटीमध्ये दूध घेतलेलं आहे. तर हे दूध मी गरम केलेलं होतं, आधी थंड झालं होतं, नंतर फ्रीजमध्ये ठेवलं होतं. तर मी याला आता काढलं बाहेर, थोडंसं घेतलं जितकं हवं आहे तितकं आणि कोमट करून घेतलं हे दूध. तुम्ही बघू शकता कोमट केलेलं दूध. इकडे मी अर्धी चपाती घेतली, आपली जी सकाळच्या जेवणात जी असते आपली तीच दुपारी आपण बेबीला देऊ शकतो. आणि ते चपातीचे मी अशा प्रकारे बारीक असे तुकडे करून घेणार आहे. आणि असे बारीक बारीक एकदम तुकडे करून घेतलेले, एकदम जितके बारीक करता येईल तितके बारीक आपल्याला त्याचे तुकडे बनवून घ्यायचे. आता इकडे दुधामध्ये मी थोडीशी स्वीटनेससाठी साखर टाकत आहे. तुम्ही गूळसुद्धा घालू शकता, सोबतच तुम्ही ड्रायफ्रूट्स पावडरसुद्धा घालू शकता. आता साखर टाकल्यानंतर थोडं हलवल्यानंतर आपले जे आपण चपातीचे कुटके मोडून घेतले होते ते तुकडे मी याच्यामध्ये ॲड केले. अशा प्रकारे आपल्याला एकदा व्यवस्थित मिक्स करायचे. आणि बघू शकता व्यवस्थित मिक्स झालेलं आहे. आणि आपण हे आपलं बेबी जर झोपलेलं असलं तर त्याच्या आधी 5 ते 10 मिनिटं बनवून जरी ठेवलं तर लगेच बाळाला खायला देऊ शकतो आपण. आता याला मी 5 मिनिटं असंच ठेवून देते. 5 मिनिटानंतर हे सगळं ॲब्झॉर्ब झालेलं आहे. तुम्ही बघू शकता असं याच्यामध्ये पूर्ण जे ॲब्झॉर्ब करून घेतलेलं आहे चपातीने दूध. आणि आता आपण याला स्पूनने व्यवस्थित परत एकदा बारीक असं मॅश केल्यासारखं करायचं, जेणेकरून याचे जे मोठे तुकडे आहेत ते सुद्धा बारीक होतील. आणि तुमचं बाळ जर छोटं असेल, तुमचं बाळ जर अगदीच 7-8 महिन्याचं असेल तर अशा वेळी तुम्ही मुलांना जी चपाती आहे ती मिक्सरमधून एकदम बारीक करून दुधामध्ये देऊ शकता टाकून. आणि असा आपला खाऊ एकदम झटपट रेडी झालाय. व्हिडिओ आवडल्यास नक्कीच व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.